तहसील थाना क्षेत्र में एक ज्वेलर्स दुकान से सोने की चोरी के मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने तकनीकी विश्लेषण और सीसीटीवी फुटेज के आधार पर लाखों रुपए के सोने की बरामदगी की है। मिली जानकारी के अनुसार दुकान मालिक का बेटा भोजन के बाद दुकान पर पहुंचा था। इस दौरान कर्मचारी सचिन मौजूद नहीं था। गतिविधियां संदिग्ध लगने पर दुकान के सीसीटीवी फुटेज की जांच की गई। फुटेज में सचिन को काउंटर में रखे स्टील के डिब्बे से मार्क वाला सोने का टुकड़ा चोरी कर फरार होते हुए देखा गया। इसके बाद दुकान मालिक की शिकायत पर मामला दर्ज किया गया। जांच के दौरान पुलिस ने तकनीकी विश्लेषण और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी वैभव भावसो मालगावे को कोल्हापुर के इचलकरंजी से गिरफ्तार किया। उसकी निशानदेही पर जगन्नाथ प्रकाश जावीर को पकड़ा गया, जिसके पास से 55 ग्राम सोना बरामद किया गया। इसके बाद पुलिस ने फरार आरोपी प्रशांत मुई को सातारा से गिरफ्तार किया, जिसके पास से 50.3 ग्राम सोना मिला। वहीं मुख्य आरोपी चेतन जगन्नाथ जावीर को सांगली जिले के जत तालुका से गिरफ्तार किया गया, जिसके पास से 37.03 ग्राम सोना जब्त किया गया। पुलिस जांच में सामने आया है कि ये एक संगठित गिरोह है, जो महाराष्ट्र समेत अन्य राज्यों में ज्वेलर्स दुकानों में नौकरी हासिल कर मौका मिलते ही चोरी की वारदात को अंजाम देता था। पुलिस ने सभी आरोपियों से कुल मिलाकर लाखों रुपए का सोना बरामद किया है और मामले की आगे की जांच जारी है। नागपुर से संवाददाता अब्दुल शेख की खास रिपोर्ट। तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 210/2025 कलम 306, 317(2)(3)(5) भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे फिर्यादी आहे सदाशिव भीमराव सूर्यवंशी, वय 55 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 402, लबान तांडा, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, पोलीस ठाणे सक्करदरा, नागपूर यांचं पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सूर्यवंशी रिफायनरी, सुदाम गल्ली, साईबाबा बेकरी समोर, न्यू इतवारी रोड, पोलीस ठाणे तहसील नागपूर असं यांचं प्रतिष्ठान आहे आणि ते सोन्या चांदीचे व्यापारी आहेत। यामध्ये यांच्या दुकानामध्ये वैभव भाऊसो मालगावे, वय 30 वर्षे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर हा कामगार कामाकरिता होता आणि दुकानामध्ये मालक नाही याची संधी साधून त्यांनी काउंटरमध्ये असलेले 200 ग्राम वजनाचे सोन्याचं एक बिस्किट होतं ते अप्रामाणिकपणे चोरून नेलं होतं आणि सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमीज शेख यांनी केलेला असून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैभव भाऊसो मालगावे, जगन्नाथ प्रकाश जावीर, चेतन प्रकाश जावीर, प्रशांत नानासो मोळीक हे सर्व आरोपी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे। यांची मोडस अशी आहे की संपूर्ण भारतभरात जे सोन्याचे व्यापारी असतात, सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स असतात, त्यांच्याकडे नोकरी करणे, विश्वास संपादन करणे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडे जो सोन्या किंवा चांदीचा मुद्देमाल असतो तो चोरून त्याची विल्हेवाट लावणे, आपसामध्ये वाटून घेणे अशी ती मोडस होती। यामध्ये तांत्रिक तपास करून PSI आमचे जे PSI आहेत रमीज शेख त्यांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे आणि अद्यापपर्यंत 155 ग्रॅम म्हणजे जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। सदर आता आमच्या कस्टडीमध्ये चेतन प्रकाश जावीर हा आरोपी ताब्यामध्ये आहे। माननीय न्यायालयाने त्याचा 3 दिवस, सुरुवातीला 2 दिवस आणि त्यानंतर 3 दिवस असा 5 दिवस आम्हाला PCR मंजूर केला होता। त्या दरम्यान आम्ही सदरचा हा सर्व मुद्देमाल या 4ही आरोपीकडून रिकवर केलेला आहे। आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अजून एक आरोपी आम्हाला पाहिजे आहे, त्याचं सुद्धा नाव निष्पन्न झालेलं आहे, परंतु आम्ही लवकरच त्याला अटक करू, त्याच्याकडून उर्वरित मुद्देमाल पण आम्ही रिकवर करू। आतापर्यंत एकूण 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। चेतन जावीर याच्याकडून एकूण 37.3 ग्राम अंदाजे 4,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे।